ऐका पवडा तरुण शाहिराचा ऐका पवडा तरुण शाहिरांचा उदय काटकरांचा जन्म झाला त्यांचा 1972 सालाला जानेवारी 12 तारखेला बुधवार प्रात समयाला रजिरह जी आदिनमो मातृभूमीला आई जिजाऊला शहाजी राजाला विश्ववंदनीय शिवबाला शंभू शाहू महात्मा फुले बाबासाहेबाला जिरहजी रमन माझे साधू संताला नमन माझे साधू संताला नामदेवाला तुकारामाला संत कबीराला गाडगे बाबा तुकडोजी यांच्या गुरुचरणाला जिरहजी आज्ञा असू द्या विषयीराला आज्ञा असू द्या विषयीराला शाहिरी साज चढविला मुक्काम जांभूळवाडीला केरा पालगड खेड तालुक्याला शाहीर साळवी गातो पवड्याला म्हणून जमलेल्या माझ्या मायबाप मंडळी पोवाडा इतिहास घडवणाऱ्यावर लिहिला जातो असाच इतिहास घडवला माझ्या भावाने माझ्या मित्राने तरण्या शाहिराने या पिसाई गावच्या लाडक्या पुत्राने ज्याचं नाव शाहीर उदय पांडुरंग काटकर वय वर्षे 50 रत्नागिरी जिल्ह्याला ठाव दापोलीत नाव पिसई गाव पुत्र तो झाला रुक्मिणीला पांडुरंग बाप पहात्याला एकादशी सूर्य उदयाला रजिरहजी एकादशी सूर्य उदयाला 12 जानेवारी ही तारीख इतिहास घडवणाऱ्यांची आहे म्हणून या दिवशी हिंदवी स्वराज्य निर्माती छत्रपती शिवाजी राजांची आई मासाहेब जिजाऊ यांचा जन्म झालेला आहे। वार बुधवार अनुराधा नक्षत्र तिथी एकादशी सूर्य उदयाचा समय अशा वेळी एका तेजस्वी बालकाचा जन्म या काटकर घराण्यात झाला म्हणून त्याचं नाव उदय ठेवण्यात आलं। ज्याची आई रुक्मिणी व बाप साक्षात पांडुरंग झाला। जसा पुत्र झाला अंजनीला शिक्षण आणि संस्काराला उदय
उदयाचा शाहीर कधी झाला, उदयाचा शाहीर कधी झाला, रामचंद्र पंडित घराण्याला रजिरहजी जी, रामचंद्र पंडित घराण्याला रजिरहजी जी, रामचंद्र पंडित घराण्याला रजिरहजी जी। मंडळी, उदयचं शिक्षण पूर्ण झालं, 10वी उत्तीर्ण, नोकरीसाठी मुंबई गाठली, पण बालवयात उदयला आणखी एक वेड लागलं, ते वेड होतं गायनाचं, लोककलेचं, शक्ती तुर्याचं। वयाच्या 17व्या वर्षी तुर्याचं घराणं, कवी रामचंद्र पंडित घराण्याचे शाहीर बाळाराम काटकर या वाडीतील नाचात उदयने गायनाला सुरुवात सर्वप्रथम केलेली आहे। नोकरी करत असताना नाचाची बारी आली की उदय सगळं सोडून गावी यायचा आणि आपल्या नाचाची बारी करायचा। बघता बघता उदयाचं नाव लौकिक झालं आणि तो साल होता 1999 सालाला। भरविला मुक्काम पिसाई गावाला, बाळाराम गुरु पाहत्याला, बाळाराम गुरु पाहत्याला, उदयला वस्तात त्यांनी केला रजिरहजी जी, आणून म्हणून मंडळी, क्षेत्रामध्ये गुरु शिवाय पर्याय नाही। शक्ती तुर्यामध्ये सुद्धा शक्ती व तुर्याची मोठी घराणे आहेत। ही चालत आलेली घराणे गुरु परंपरा जपावी लागते आणि वस्तादी पदवी गुरु तुल्य असते। आता खऱ्या अर्थाने उदयचा उदय झाला आणि तो कवी, शाहीर, वस्ताद झाला। त्याच वेळी शाहीर सदेव आणि शाहीर निलेश उजाड सागरीत झालेले आहेत। या मांडाचे साक्षीदार शक्तीवाले महान शाहीर शंकर भारदे गुरुजी आहेत। हा पिसई गावचा गर्वाचा, अभिमानाचा, लोककलेचा अविस्मरणीय दिवस आहे मंडळी। शाहिराचा वारू उधळला, वारू उधळला, शाहिराचा वारू उधळला, दाही दिशेला गड जिंकण्याला, जिकडे तिकडे झाला बोलबाला, मान सन्मान गौरवाला, मान सन्मान गौरवाला, उदय काटकर पात्र झाला रजिरहजी जी, आणि असा आमचा हा मित्र उदय आपल्या कुशल बुद्धीने, नम्रवाणीने आणि परखड बोलण्याने शाहीर उदयाने रसिकांची मन जिंकलेली आहेत। अनेक नामवंत शाहिरांसोबत उदय बुवांनी खूप कार्यक्रम केलेले आहेत। त्यामध्ये पहिली बारी सदालाल घराण्याचे शिवशाहीर विठोबा साळवे यांचे शिष्य कैलासवासी शाहीर बाबाको जाधवगाव शिरशिंगे यांच्या बरोबर झालेली होती। 1995 साली कलगीधुरा उन्नती मंडळ मुंबईचा घराणा चिठ्ठी मालक म्हणून उदयची ओळख झालेली आहे। नाचाबरोबर भजन, कीर्तन, भारूड, नमन, तमाशा तसेच अशा लोककलेमध्ये शाहिराने आपलं नाव मिळवलं। विशेष म्हणजे उत्तम निवेदक म्हणून शाहिराची ओळख अनेक क्षेत्रात पाहायला मिळाली। एक आदर्श पुत्र, भाऊ, पती, बाप आणि लोक कलाकार असा प्रवास करत असताना या सूर्याला ऐन मध्याने कधी ग्रहण लागलं कळलंच नाही, कधी ग्रहण लागलं कळलंच नाही।
झाला, कळलं काळाला हळूहळू आला, आधी त्याने पाठवलं दूताला, हात त्याने घातला काळ झाला, हात त्याने घातला काळ झाला, कमजोर केलं शाहिराला, रजिर हजीजी आणि मंडळी वर्षापूर्वी कार्यक्रम करत असताना शाहिराला त्रास जाणवू लागला. माणसाचं हृदय म्हणजे या शरीर रूपी गाडीचं मुख्य इंजिन आहे. पण उदय हा निर्व्यसनी दिमागदार उमदा कलाकार असताना त्याला आपल्या मृत्यूची जणू चाहूल लागली होती. म्हणून बरीच स्वप्न त्याने पाहिली होती. मुलीचं लग्न, गावचा विकास, उत्तम शेती, समाजाचं प्रबोधन, परिवर्तन, कुटुंबाला सुखी करायचं. काही गोष्टी त्यांनी पूर्ण केल्या, पण काही अपुऱ्याच राहिल्या, काही अपुऱ्याच राहिल्या. या महाराष्ट्राच्या लोक कलावंतांची, बऱ्याच लोकांची अशी दयनीय अवस्था झालेली आहे. आणि आपल्या छातीचा डब करून, नसांचं तुणतुण करून भरल्या स्टेजवरती भारताचा लढा असेल, स्वातंत्र्याचा लढा असेल किंवा समाजाचं कुठलंही कार्य असेल करत असताना, आपली काया झिजवत असताना, त्याचबरोबर दर्शकांचं मनोरंजन करत असताना आपला देह भल्या भल्या शाहिरांनी रंगमंचावरती रस्त्यामध्ये ठेवलेला आहे. त्याचप्रमाणे उदय काटकर माझा मित्र गेल्या अनेक वर्ष समाजाचं काम करत असताना त्याला हृदयाचं दुखणं निर्माण झालेलं आहे. आणि अशा वेळेला आपलं मरण जवळ येत आहे असं दिसल्यावर या बहादराने मोठ्या मुलीला कविता करायला व गायला शिकवलं. आपला विश्वासू शिष्य निलेश उजाळ, संतोष काटकर या पुतण्याला शिष्य बनवलं. आणि सर्व क्षेत्रातून शाहीर उदय हळूहळू माघार घेऊ लागला. पण कधीच कुणाला जाणवू दिलं नाही की मी तुमचा काही दिवसाचा सोबती आहे. सतत हसमुख चेहरा लोकांना पाहायला मिळायचा. आणि आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना, अशा प्रकारे तो काळा दिवस उजाडलेला आहे. 2023 सालाला 2023 सालाला जून महिन्याला 7 तारखेला बुधवाराला मध्यानी सूर्य मावळला. दिवस अजून पुरा नाही झाला, उदय आम्हा सोडून या गेला. रजिरहजीजी सूर्य उदयाचा उदय झालेला, मध्यानाला सूर्य आलेला. आणि मध्यान काळामध्येच ऐन दुपारी या उदयाचा अस्त झालेला आहे. दापोली तालुक्याला हळहळ लागली, जनसागर शोकाकुल झाला. रत्नागिरी रत्नांची खाण आहे, दापोलीला मान आहे. आणि पिसई गावामध्ये शाहीर उदय काटकर ही या गावची शान आहे. आणि म्हणून आपला उदय इतिहास घडवून गेला. अरे उदय इतिहास घडवून गेला, पण जाताना सर्वांना ढसा रडवून गेला. शाहिराने शरीराने जरी तो गेला असला तरी कीर्ती रूपाने अमरच झाला.
कीर्ती रूपाने अमरच झाला. शाहिराच्या अंत्यविधीला आणि उत्तर कार्याला जो जनसागर लोटला तो अविस्मरणीय होता, डोळे दिपवणारा होता. अशा शाहिरावर पोवाडा लिहिण्याची आणि गायनाची जबाबदारी त्यांचे भाऊ श्री सोनू काटकर आणि हितचिंतक यांनी मला दिली. म्हणून माझा प्रतिस्पर्धी, माझा मित्र, माझा बंधू लाडका शाहीर उदय काटकर या शाहिराला सदालाल घराण्याच्या वतीनं शिवशाहीर विठोबा साळवी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून हा पोवाडा गायलेला आहे. आणि म्हणून याच्यासाठी ज्या ज्या कलावंतांनी, ज्या ज्या हितचिंतकांनी सहकार्य केलेलं आहे त्यांचे मी विशेष आभार मानतो. आणि उदय काटकर, तुम्ही गेला नाही. जोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये लोककला जिवंत असेल तोपर्यंत आपली आठवण क्षणाक्षणाला आम्हाला येत राहणार आहे. दापोलीत भूकंप झाला, दापोलीत भूकंप झाला, भूकंप झाला. उदय शाहीर गेला, जनसागर आला, घर मैदान फुलून गेला. शोक हा अनावर झाला, शोक हा अनावर झाला, शेवटचा निरोप हा दिला रजिराजी. आओ पिसई गावचा उदय काटकर अमर हा झाला. आणि शिवशाहिराचा मानाचा मुजरा त्याच्या कार्याला. हे हे जी जी, हे हे जी जी.